यंदाच्या नवरात्रोत्सवामध्ये अंबरनाथमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी देवी भाविकांना दर्शन देण्यासाठी अवतरली आहे। कांसई परिसरामध्ये संस्कृती कांसई प्रतिष्ठानकडून आयोजित अशा नवरात्र उत्सवात यंदा कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय। संस्कृती कांसई प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागील 10 वर्षांपासून नवरात्रोत्सव साजरा केला जातोय, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांसह विविध देवींचं दर्शनही केलं जातं आणि देखाव्याच्या माध्यमातून हे दर्शन घडवलं जातं। कोल्हापूरची महालक्ष्मी देवी पाहिल्यानंतर जणू काही कोल्हापूरच्याच मंदिरामध्ये आपण आलो आहोत असा भास होतो। त्या देवीचं दर्शन घेण्यासाठी सध्या अंबरनाथच नव्हे तर आसपासच्या शहरांमधूनही भाविक इथे मोठ्या संख्येने दाखल होत आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी। सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे। नवरात्रोत्सवात साकारले जाणारे देखावे हा देखील तितकाच आकर्षणाचा विषय असतो। अंबरनाथच्या कांसई परिसरातील संस्कृती कांसई प्रतिष्ठानच्या वतीनं यंदा कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा देखावा साकारण्यात आलेला आहे। या ठिकाणी कोल्हापूरची महालक्ष्मी देवी विराजमान झालेली आहे। दरवर्षी वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या ज्या देवी आहेत त्यांचं दर्शन या ठिकाणी भाविकांना घडवण्याचं काम या मंडळाकडून केलं जातं। यंदा मंडळाचं 10वं वर्ष आहे आणि 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी देवीचं रूप या ठिकाणी भाविकांना यावर्षी अवतरलेलं आहे। आपण बाजूला जर पाहिलं तर देवीची जी 9 रूपं आहेत त्यांची देखील या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले आहेत, त्यांचं देखील दर्शन आपल्याला या ठिकाणी घेता येणार आहे। आणि या ठिकाणी दरवर्षी जे वेगवेगळे देखावे साकारले जातात, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मंदिरांची जी या ठिकाणी आपल्याला देवीची रूपं पाहायला मिळतात, त्याबद्दल बोलण्यासाठी संस्कृती कांसई प्रतिष्ठानच्या माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, दरवर्षी वेगळा देखावा या ठिकाणी असतो, भाविकांना दरवर्षी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवींचं दर्शन या ठिकाणी होतं ज्यांना प्रत्यक्ष जाता येत नाही त्यांना। नमस्कार, सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा। हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कांसई विभागात नवरात्रोत्सव साजरा करण्याचं 10वं वर्ष आहे। यावर्षी आम्ही कोल्हापूरची महालक्ष्मी इथे साकारण्याचा प्रयत्न केला आहे। ज्या भाविकांना तिथे जाता येत नाही त्यांनी इथे येऊन दर्शन घेता यावं यासाठी ही प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या महाराष्ट्रातील शक्तिपीठांचा इथे देखावा साकारण्याचा प्रयत्न करत असतो आणि अंबरनाथकर तसंच आजूबाजूच्या शहरातील नागरिकही इथे येऊन चांगल्या उत्तमरित्या प्रतिसाद देत आहेत, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। तर आपण पाहतोय 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि त्या महालक्ष्मी देवीचं या ठिकाणी येऊन दर्शन घेण्यासाठी अंबरनाथच नव्हे तर आसपासच्या उल्हासनगर, बदलापूर या शहरांमधूनही भाविक या ठिकाणी येत आहेत। निनाद करमरकर, NDTV मराठी, अंबरनाथ।